नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे आणि बुलढाणा तालुक्यातील गुम्मी, जनुना, वाल, सावंगी या रस्त्याचं काम चालू आहे. या कामाचा दर्जा आणि कामाच्या प्रगतीबाबत आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पाहणी केली. तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 50 कोटी रुपयांचे विकास कामे एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली आहेत. या कामांचा दर्जा सुधारावा आणि रस्त्याचं काम 2 महिन्यात पूर्ण होईल अशा सूचना आमदार संजय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत. जनुना येथील माँ भगवती सेवाधारी समितीच्या वतीनं आमदार संजय गायकवाड यांच्या विधानसभेसाठी विजयासाठी 101 नारळाचा नवस करण्यात आला होता. तो नवस आज आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते माता भगवतीची महाआरती करून सेवाधारी समितीच्या तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आला. गुम्मी, जनुना आणि जनुना वालसावंगी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास 8.25 कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते आणि जवळपास 50 कोटीमध्ये विधानसभेतले 11 कामं हे या ठिकाणी मंजूर झाली. त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो. शेतकऱ्यांची तक्रार होती की कामाचा दर्जा बरोबर नाही, पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर माझ्यासोबत आमचे संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत आणि आम्ही सगळी पाहणी केली. मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल. काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो. कोणाही शेतकऱ्याचा त्रास जर होत असेल तर या कामाला काही अर्थ उरत नाही. आणि जनुना गावची तर कनेक्टिव्हिटी वालसावंगीशी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाणघेवाण व्यवहार हे सगळे त्या ठिकाणी होतात आणि म्हणून जनुनासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास 1-2 महिन्यामध्ये पूर्णत्वास जात आहे. या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला आणि तो रस्ता झाल्यामुळे या जनुना, गुम्मी आणि वालसावंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.